हे नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. आपण आपल्या घोट्यातनं दिवसाची सुरुवात करतो. सकाळचे ऑलमोस्ट 6 वाजता आपले दिवस चाललेला आहे. पाहू शकता सगळ्या गाईंना उठवले, त्यांचं मॉर्निंग झाले. चहाचा ग्लास मी पिलाय. त्यांना चहा देतात नाही, त्यांना कुट्टी टाकायची, त्यांची कुट्टी कट करून त्यांना टाकली जाईल आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात होईल. हा मस्त शेणाचा राडा आहे मजबूत, हा सगळा क्लीन केला जातो आणि नंतर त्यांना खाऊ घातलं जातं. मग दूध काढायची सुरुवात आहे, मग तिथून डिस्ट्रीब्यूट करणं आणि होल डे पूर्ण दिवस मी जे काय करतो. कोंबडा आरवलाय म्हणजे सकाळ झाली आहे. तर आपण भेटूयात पुढं. ओके, बोलतो ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग यू. त्यांना जाऊ दे, मग तुम्हाला मी एक थोडंसं सांगतो. पाठीमाग एक साईडला रॉकेट पण चाललंय, दिसतंय का आपल्याला? तिथून त्या स्पीडनी काम करायचं. हे सगळ्यांचं स्वागत आहे. वडील गेलेत आतमध्ये, आपण तुमच्या सोबत आहे. पाठीमागं सूर्य, तुमच्या सोबत मी, आणि दिवसाची सुरुवात एकदम झकास. काम सगळं मन लावून करायचं. मनी, हेल्थ, रिलेशन, प्रोफेशन, फिटनेस, हेल्थ, सगळ्या गोष्टीवरती काम करायचं. फक्त चेहऱ्यावरती स्माइल ठेवून. नाही, असं होऊ शकत नाही. कसा आहे व्ह्यू? हॅपी गुड मॉर्निंग. तिथं थांबा पाहिजे कोण तुम्ही. कुठे ते कोंबड्या असतो हकलायच्या म्हणजे लय अवघड. चलो हे नमस्कार, रामकृष्ण हरी. आयुष्य जिथे कुठं असाल, हरला असाल, पडला असाल, काय करायचं, कुठं जायचं कळत नाही आहे, कोणीतरी सांगणारं पाहिजे. लोड घेऊ नका. याच्या आधी आपण कधी भेटलो नाही, आत्ता भेटलोय. जे सांगतोय व्यवस्थित ऐका, तुमच्यासोबत आहे. आधी झालेल्या गोष्टी सोडून देवात, याच्या पुढे जे सांगतोय ते व्यवस्थित ऐका. मित्रांनो, आपण ज्या घरात जन्माला आलो त्या घरामध्ये कोणीतरी एक व्यक्ती अशी असली पाहिजे ज्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. ठीक आहे, आपल्या आईवडिलांकडून त्या गोष्टी पूर्ण नाही झाल्या म्हणजे आपण पण करायचं नाही काय. स्वप्न खूप मोठी आहेत. आपण खूप लोकांकडून, खूप मित्रांकडून ऐकतो की माझा पण एक दिवस येईल. एक दिवस असा कधीच येत नाही. एक दिवस त्या व्यक्तीचा येतो जो रोज एक एक दिवस करून आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतो. काय करायचं, कुठं पोचायचं माहीत नसेल, काळजी करू नका. फक्त एक इच्छाशक्ती असली पाहिजे. आपण ज्यांना कोणाला पाहतो, ज्यांनी आयुष्यात काहीतरी अचीव केले, त्या प्रत्येक व्यक्तींनी स्वतःला पकडून ठेवले आणि शून्यातनं सुरुवात केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी काहीतरी अचीव झालं असं काही नाही. प्रत्येकाला वेळ लागतो. आपण माणूस आहे, आपल्या आयुष्यामध्ये फिलिंग्स आहेत, नाती असतात, आई वडील, बहीण भाऊ, आपले रिलेटिव्ह असतात. आपण जे काय करतो त्यात कधी मनासारखा रिझल्ट नाही मिळाला तर जी आपली जवळची लोक आहेत त्याच लोकांना आपण नकोशी असतो किंवा ती लोक आपल्याला नाव ठेवतात. माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम येतात किंवा बऱ्याचशा लोकांचे येतात. मित्रांनो, जर तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून पाहिजे आणि म्हणजे किती परिस्थिती किती बिकट जरी असेल, तुम्ही ते जे काम करताय ते कंटिन्युअसली कराल ना, तरच त्या आयुष्यात गोष्टी ज्या तुम्हाला मिळायच्यात ना त्या तुमच्या जवळजवळ येतील. आपण विचार करतो की आपण थोडंसं काम करतो आणि मग थोडंसं काम करतो, सुरुवात करतो, अर्ध्यापर्यंत पोहोचतो, मग कंटाळा येतो. खूप वेळा ना प्रत्येकाला जे हवं ते सगळं मिळणार असतं, पण आपण आहे ना कंटाळा आला म्हणून काम सोडून देतो. कसं, मला सांगा, किती वेळा आपण एखादं काम करायला सुरुवात करतो आणि पुढं आपल्याला काही म्हणजे जमतच नाही आहे किंवा पुढचं दिसतच नाही म्हणून सोडतो. खूप वेळा म्हणजे 99% आपण काम कंटाळा आला म्हणून सोडून देतो. जर कंटाळा थोडासा साईडला ठेवला, स्वतःला सांगितलं मला जे करायचं ते मी मन लावून करणार. ठीक आहे ना, रोज एकसारखं होणार नाही, कधीतरी आराम करा, रेस्ट करा, आणि जे करताय ते मन लावून करा. मला ना बोलायला आवडतं, व्यक्त व्हायला आवडतं. मी दुधाचा व्यवसाय करतो. माझ्यासोबत आई बाबा आहेत. मी पुण्यात 25 वर्ष काढल्यानंतर हळदीला शिफ्ट झालो. आता दुधाचा व्यवसाय करतोय. घरामध्ये पाहुणे आले तर मी किचनमध्ये जाऊन बसायचो. कसं कोणाशी बोलायचं कळत नव्हतं. मित्र फसवायचे, म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात आयुष्यात. जोपर्यंत तुमची सफरिंग होणार नाही, लोक तुम्हाला फसवणार नाही, घरच्यांचा तुमच्यावरती अविश्वास राहणार नाही, एखाद्यावरती खूप मनापासून विश्वास ठेवल तो माणूस तुम्हाला फसवून जाईल, जे काम करतं त्यात मनासारखं रिझल्ट मिळणार नाही. आयुष्यात जोपर्यंत तुम्हाला हे सगळं सफर करणार नाही ना तुम्ही छान, आणि ह्या म्हणजे मैत्रीपेक्षा जास्त लोक तुम्हाला फसवणार आहेत. जे काम करताय ते जसं हवं तसं कधी होणार नाही आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला कळतील की बाबा आयुष्य हे असंच चालणार आहे, खूप 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 स्ट्रगल केल्यानंतर थोडंसं सक्सेस मिळणार आहे, आणि जिथपर्यंत पोचायचं तिथपर्यंत जास्तोपर्यंत खूप काही गोष्टी आयुष्यात वर खाली होणार आहेत. मग आपण जर
त्या काळात स्वतःला पकडून ठेवलं तर नक्कीच आज ना उद्या जे हवे ते मिळेल. पण जर करू बघू किंवा सुरुवात कुठून करू, लोक काय म्हणतील, माझ्याच्याने होईल का नाही, या गोष्टींचा विचार केला तर आपण जिथं जायचं तिथं पोचू का? मी सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत काम करतो. दुधाचं काम असतं, गोठ्यात शेण काढतो, धारा काढतो, दूध डिस्ट्रीब्यूट करतो, जिमला जातो. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मला व्यक्त व्हायला आवडतं. तुमच्यासोबत जे करतो ते शेअर करतो. तर ह्या गोष्टी मी कारणं देऊ शकतो ना स्वतःशी, मला नाही करायचं, माझ्याकडे खूप जास्त काम असतं. हे मी कधी करू शकतो जेव्हा मला आवडते त्या क्षेत्रात मी ते काम करतो. तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, कामाचा कंटाळा येईल, पण कधी जेव्हा तुम्हाला एखादं क्षेत्र आवडत नाही त्यात काम करा. मनासारख्या क्षेत्रात काम करा ना. ठीक आहे 4-8 दिवस अवघड जाईल, पण हळूहळू त्या गोष्टीची सवय होईल. पटतंय का?